नमस्कार, मी राजन चव्हाण. आपण पाहताय आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल. कणकवली नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार असून एका पक्षाचा मोठा पदाधिकारी आपल्या समर्थकांसह लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवरती ठेवलेल्या स्टेटसमुळे त्या चर्चेला अधिकच उधाण आलं आणि त्यातच एका भाजपाच्या कार्यकर्त्याने पक्षश्रेष्ठींच्या नावे या संभाव्य पक्षप्रवेशाच्या अनुषंगानं आपलं मत निनावी लिहिलं आणि त्याची त्यात भर पडली असून ते पत्र सध्या जोरदार व्हायरल होऊ लागलं आहे. त्याच अनुषंगानं पाहूयात इनसाइड स्टोरी. कणकवलीतील आगामी बहुचर्चित पक्षप्रवेशाने जुन्या मित्रांचं मनोमिलन होईल काय? संभाव्य पक्षप्रवेशावर कणकवली शहरात खुमासदार चर्चा. विधानसभेनंतर आता पक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक पक्ष आपला खुट्टा हलवून मजबूत करण्याकडे म्हणजेच आपल्या पक्षाची राजकीय पकड आणखीन मजबूत करण्याकडे व्यस्त आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सुद्धा स्वपक्षात घेण्याची एकच लगबग बघितलं तर सुरू झालेली दिसून येत आहे. कणकवली नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कणकवली शहरातील विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवकांचा सुद्धा लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या नाक्यावर सुरू आहे. कणकवली नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर 2003 साली झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर आणि समीर नलावडे या जोडीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उभे केलेल्या बहुतांश उमेदवारांना नगरपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत करून राज्यातील नेत्यांचं लक्ष वेधून घेणारा असा भल्ला मोठा विजय प्राप्त केला होता. त्यानंतरच्या काळात दरम्यान संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात मतभेद झाले आणि 2007 साली संदेश पारकर यांची साथ सोडून समीर नलावडे हे नारायण राणे यांच्या गोटात सामील झाले. त्यानंतर 2008 साली झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये समीर नलावडे यांनी संदेश पारकर यांची सत्ता खाली खेचून नगरपंचायतमध्ये सत्ता बदल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मर्जी संपादन केली. तेव्हापासून समीर नलावडे हे राणेंच्या खास मर्जीतील झाले. त्यानंतर काही वर्षांनी स्वतः संदेश पारकर यांनी आपला राणे विरोध बाजूला ठेवून तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून नारायण राणेंशी हात मिळवणी केली आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2013 साली झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपल्या समर्थक नगरसेवकांसोबत ते सत्तेत वाटेकरी झाले. पहिल्या 2.5 वर्षांसाठी संदेश पारकर यांनी सुचविलेल्या प्रज्ञा खोत या नगराध्यक्ष झाल्या आणि जेव्हा 2013च्या या सत्ता काळात पुढील 2.5 वर्षांसाठी नगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले तेव्हा पारकर समर्थक असलेल्या माधुरी गायकवाड यांच्या नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर हे अडून बसले. गायकवाड यांच्याऐवजी दुसऱ्या महिला उमेदवाराला नगराध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी समीर नलावडे यांचा गट इच्छुक होता. तत्कालीन आमदार नितेश राणे हे स्वतः या पेचावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वरिष्ठ पातळीवरची ही बोलणी फिसकटली आणि संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायतमध्ये विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत संधान साधलं आणि राणेंशी फारकत घेऊन स्वतःच्या मर्जीतील माधुरी गायकवाड यांना कणकवलीच्या नगराध्यक्षपदी विराजमान केलं. तिथेच राणेंमध्ये आणि संदेश पारकर यांच्यामध्ये पुन्हा राजकीय वितुष्ट निर्माण झालं. त्यानंतर आपल्या समर्थकांसह संदेश पारकर हे त्यांचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे विद्यमान कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामील झाले. त्यानंतर एप्रिल 2018 मध्ये झालेली कणकवली नगरपंचायतची निवडणूक कणकवलीकर कधीच विसरू शकत नाहीत. भाजपाकडून थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संदेश पारकर आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून आपला स्वाभिमान पक्ष स्थापन केलेल्या राणे कुटुंबियांकडून कपबशी या निशाणीवर संदेश पारकर यांच्या विरोधात नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समीर नलावडे यांच्यात झालेली अटीतटीची आणि अत्यंत उत्कंठावर्धक अशी निवडणूक कणकवलीवासियांच्या कधीच विस्मरणात जाणार नाही. भाजपाने हर तऱ्हेची रसद आणि पाठबळ पुरवलेल्या बलाढ्य असलेल्या संदेश पारकर यांचा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष उमेदवार समीर नलावडे यांनी अवघ्या 34 मतांच्या फरकानं अविश्वसनीय असा पराभव केला होता. नगराध्यक्ष आणि आवश्यक असलेले नगरसेवक अशी
थेट मेजॉरिटी कणकवली नगरपंचायतमध्ये राणेंना समीर नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपात मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच तत्कालीन आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे भाजपावासी झाले होते आणि तत्पूर्वीच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेसला अखेरचा हात दाखवून भाजपाचं कबळ हाती घेतलं होतं. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तत्कालीन आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे हे अख्खं राणे कुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये जातात. संदेश पारकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये धनुष्यबाण हाती घेतला. ही झाली कणकवली शहराच्या सन 2003 ते सन 2019 पर्यंतच्या राजकीय उलटापालटीची कहाणी. आता 2023 साली कणकवली नगरपंचायतचा सत्ताकाळ संपून जवळपास 2 वर्ष होत आली आहेत. पुन्हा कणकवली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत आणि तत्पूर्वीच कणकवली शहरात पुन्हा एकदा राजकीय उलथापालट होणार, भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार अशी चर्चा शहरातील पटवर्धन चौकापासून ते अगदी नाक्यानाक्यावर आणि शहरातील गल्ली बोळांमध्ये सुरू झालेली आहे. या पक्षप्रवेशामुळे कणकवली शहरातील राजकीय गणित बदलून जाणार असं म्हटलं जातंय. खरं खोटं अद्याप समोर आलं नसलं तरी सुद्धा ज्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा कणकवली शहरवासियांच्या तोंडी सुरू आहे त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर हे आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये पक्षप्रवेश करणार असं म्हटलं जातंय. या चर्चेच्या अनुषंगानं जर संदेश पारकर भाजपामध्ये पक्षप्रवेश करत असतील तर काय होईल याचा कयास बांधल्यास पुढील प्रश्न उपस्थित होतात. एकेकाळी ज्यांना शोले पिक्चरमधील जय वीरूची जोडी असं केवळ कणकवली शहरातच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हटलं जायचं ते समीर नलावडे आणि संदेश पारकर हे एक होतील काय? संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्यात दिलजमाई होईल काय? समीर आणि संदेश एकमेकांशी जुळवून घेतील काय? वरील तिन्ही प्रश्न सध्या कणकवलीकरांच्या मनात आहेत. जेव्हा संदेश पारकर यांनी नारायण राणेंशी हात मिळवणी केली होती आणि कणकवली नगरपंचायतच्या सत्तेमध्ये सहभागी झाले होते तेव्हा सन 2013 ते 2018 या कालावधीमध्ये कणकवलीकरांनी या प्रश्नांची उत्तरं खरं म्हणजे अनुभवली आहेत आणि 2019च्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये आखो देखा हाल तर कणकवलीकरांनी प्रत्यक्ष पाहिलाच आहे की. आता जरा पुढे जाऊया. थेट नगराध्यक्ष झाल्यानंतर समीर नलावडे यांनी उपनगराध्यक्ष बंडू हरणे आणि आपल्या सत्ताधारी सर्व नगरसेवकांच्या साथीने आमदार नितेश राणे आणि खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरासाठी काय केले या प्रश्नाचे उत्तर मला तर असं वाटतं की कणकवलीकरच उत्स्फूर्तपणे देतील. शहरात नव्याने निर्माण झालेले 9 ते 12 मीटर रुंद डीपी रोडचे जाळे, स्वप्नावत वाटणारा आणि पूर्णत्वास गेलेला रिंग रोड, सीबीएसई बोर्डचे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, जणू का विमानतळ असल्याचं भास होणारं आणि पर्यटन स्थळ वाटावं असं सुशोभित कणकवली रेल्वे स्थानक, कणकवली नगरपंचायतच्या निर्मितीपासून मागील 22 वर्षांची मागणी असलेला कणकवली शहर आणि जानवली गावाला जोडणारा विकास सेतू ठरलेला जानवली नदीवरील पूर्ण झालेला पूल, जानवली नदीपात्रालगत बारमाही वाहणारा पर्यटनाला चालना देणारा मुख्य गणपती स्थानानजीकचा धबधबा, भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असा दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला कणकवली पर्यटन महोत्सव, खास बच्चे कंपनीसाठी खाऊ गल्ली, महिला वर्गासाठी पदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून व्यासपीठ असे एक ना अनेक उपक्रम समीर नलावडे, बंडू हरणे आणि त्यांच्या माजी नगरसेवकांनी शहरासाठी राबविले आहेत. आज घडीला समीर नलावडे यांनी कणकवली शहरामध्ये आपले एक स्थान, आपले एक प्रस्थ निर्माण केलं असून आगामी कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाला एक हाती विजय मिळवून देण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. हे झाले कणकवली शहर विकासाचं. आता जरा बघूया कणकवली शहरातील राजकीय मतांच्या आकडेवारीकडे. ऑक्टोबर 2024 मध्ये मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार संदेश पारकर यांना कणकवली शहरातून किमान 1000 मतांचा तरी लीड मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती. पण प्रत्यक्षात झालं उलटं. जिथे कणकवली नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर यांच्यापेक्षा समीर नलावडे यांना 34 मते जास्त होती, त्याच कणकवली शहरामध्ये संदेश पारकर यांच्या होम पिचवरती कणकवली विधानसभा निवडणुकीमध्ये नितेश राणे यांना 344 मतांचं जास्त लीड मिळालं.
ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतांकडे पाहिलं तर पारकर यांचा कणकवली शहरातील जनाधार काहीसा घटलेलाच दिसून येतो. त्यामुळेच कणकवली शहरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा ही चर्चा आहे की संदेश पारकर आणि त्यांच्या समर्थकांना भाजपामध्ये घेऊन पक्षश्रेष्ठी काय सध्या करणार आहेत. जेव्हा उद्या कणकवली नगरपंचायतची निवडणूक लागेल तेव्हा नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य नगरसेवक हे भाजपाचेच निवडून येणार अशी सध्या कणकवलीतील जनतेमध्ये चर्चा सुरू आहे. आणि तशाच प्रकारचं भाजपाच्या एका निनावी कार्यकर्त्याच्या मनोगताचे कागदावरील लिखाण सध्या कणकवली शहरामध्ये जोरदार व्हायरल होत आहे. संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्या मनोमिलनाच्या बाबतीत मागील 7 वर्षांच्या कार्यकाळातच नव्हे तर 2007 सालापासून पुलाखाली बरेच पाणी वाहून गेलं आहे. नलावडे आणि पारकर यांच्यातील 36चा आकडा काही अद्याप बदललेला नाहीच. पण हे राजकारण आहे, इथं काही होऊ शकतं. चर्चा अशी आहे की समजा जर उद्या संदेश पारकर भाजपात आले आणि जर समीर नलावडे आणि संदेश पारकर यांच्यात पुन्हा जुन्या मैत्रीचे धुमारे फुटू लागले तर काय होईल हा प्रश्न उच्चारताना सुद्धा आमच्या नजरेसमोर संदेश पारकर आणि समीर नलावडे यांच्या जुन्या मैत्रीचं चित्र उभं राहतं. खरंच जर जय आणि वीरूची ही जोडी पुन्हा एक झाली तर कणकवलीत काय होईल. ही इन्साइड स्टोरी करण्याआधी कणकवली शहराची संभाव्य राजकीय पक्षप्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगानं दस्तूर खुद्द संदेश पारकर यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली. त्यावेळी संदेश पारकर यांनी छे मी कुठेही पक्षप्रवेश करत नाहीये असं स्पष्टपणे सांगून टाकलं. पण हे राजकारण आहे, इथं काहीही होऊ शकतं, हेच अंतिम सत्य आहे.